नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल शशिकांत पवार, पुमा क्रॉप केअर कंपनीचे प्रतिनिधी. आपण एक आज नवीन पिकाची माहिती देण्यासाठी आलेलो आहे. तर हंगेवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर इथे आलेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता, एक डाळिंब पिकावर जी पानगळ झाल्यानंतर जी चौकी तयार होते, चौकी म्हणजे ह्या पद्धतीने चौकी तयार होते आणि याच्यात जी बारीक बारीक गुंज राहते, ही गुंज गळू नये, फ्लावरिंगचं रूपान जास्त प्रमाणात यायला पाहिजे, त्याच्यानंतर फळाची साईज चांगली भेटायला पाहिजे, याच्यासाठी एक तुम्हाला एक व्हिडिओ बनवतो आहे आपण. त्याचा पर्पज एक पुमा क्रॉप केअर कंपनीचं एक फ्लुमन म्हणून औषध आहे आणि प्लस एक लिंटास म्हणून औषध आहे. हे दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे. तर स्प्रे घ्यायचं आहे की जेव्हा तुमची गुंज तयार होते, चौकी तयार होते, जेव्हा काही प्रमाणात धरून घ्या की 10% मध्ये तुम्हाला गुंज दिसते, तेव्हा तुम्हाला फ्लुमन आणि लिंटाचं स्प्रे घ्यायचं आहे. तर फ्लुमनचं कार्य आहे फ्लावरिंग जास्त प्रमाणात आणणं, म्हणजे फुलधारणा जास्त प्रमाणात करणं. दुसरं लिंटाचं काम आहे सेटिंग करणं. पण हे सेटिंगसोबत एक खूप चांगला फायदा करतं की जी मादी राहते फुलामध्ये, एक नर आणि मादी येतो, जी मादी फुलं राहतात यांचा मागचा स्टम लांब होतो, म्हणजे ती कॅप्सूल तयार होते. तर लिंटाचं काम आहे कॅप्सूल तयार करणं. ही कॅप्सूल तयार झाली म्हणजे तुमचं फळाची साईज फुगवण खूप फास्ट होते. बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम असा येतो की सेटिंग होऊन जाते, पण फुगवणीच्या वेळेस ते म्हणतात माल फुगत नाही. तो का फुगत नाही आहे की तुमचं जी मादी फुलं आहेत यांचा मागचा स्टंप लांब नसतो, त्याच्यामुळे तुमची फुगवण होत नाही. तर तुम्ही फ्लावरिंग स्टेपमध्ये पुमा क्रॉप केअरचं फ्लुमॉन प्लस लिंटास याचा जर स्प्रे घेतला तर तुमची सेटिंग पण चांगल्या पद्धतीने होणार आहे, फ्लावरिंग पण होणार आहे, प्लस तुम्हाला फुगवणीसाठी टेन्शन राहणार नाही. याच्यासाठी तुम्हाला या दोघांचा स्प्रे घ्यायचा. याचं प्रमाण आहे 200 लिटरला, फ्लुमॉनचं प्रमाण आहे 200 ml, लिंटाचं प्रमाण आहे 200 ml. या पद्धतीने तुम्हाला स्प्रे करायचा आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.